गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 929797 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी रणशिंग फुंकलं आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीकडून मलाच उमेदवारी मिळेल, कारण लोकसभेला खासदार धैर्यशील माने यांना मी पाठिंबा दिला होता. तसेच 40,000चे लीड देखीलही आम्ही दिले होते. आम्ही युती धर्म पाळला होता. जर महायुतीकडून आम्हाला प्रतिसाद नाही मिळाला तर ताराराणी पक्ष म्हणून आम्ही ही निवडणूक लढवू. आमदार प्रकाश आवाडे यांनी गेली कित्येक वर्ष आमदारकी लढवली आहे. आता मी इचलकरंजीचा युवा आमदार म्हणून निवडणूक लढवणार. जनतेचाही मला पाठबळ मोठ्या प्रमाणात आहे. पिता पुत्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या ही लढत पाहायला मिळणार आहे. भाजपकडून माजी आमदार सुरेश हळवणकर, शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र माने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून सध्या महायुतीकडून आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, ताराराणी गट भाजप, माजी आमदार सुरेश हळवणकर, शिवसेना शिंदे गटाकडून रवींद्र माने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच राष्ट्रवादीकडून विठ्ठल चोपडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण महायुती जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. पण आमच्या बाबतीत जर योग्य निर्णय नाही घेतला तर ताराराणी अपक्ष म्हणून लढू, असा पवित्रा राहुल आवाडे यांनी घेतला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुतीकडून शिवसेना, शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी यांच्याकडून आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात येईल. लोकसभेला जसा प्रतिसाद मिळाला त्याच पद्धतीने महायुतीला विधानसभेमध्ये सुद्धा चांगल्या जागा मिळतील. पण सध्या सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये जो तो पक्षाकडून मलाच उमेदवारी मिळाली पाहिजे हा हट्ट सध्या वरिष्ठांकडे धरला जातोय. शहरातील विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी इचलकरंजी विधानसभा निवडणूक मीच लढवणार आणि युवा आमदार म्हणून विधानसभेमध्ये जाणार असा आत्मविश्वास आहे. पण आमदार प्रकाश आवाडे काय करणार असा सवाल निर्माण झालाय. आमदार प्रकाश आवाडे यांची राज्यपाल म्हणून वर्णी लागणार का? सुरेश हळवणकर यांची सुद्धा राज्यपाल म्हणून वर्णी लागणार का? या दोघांची वर्णी लागली तर राहुल आवाडे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर होणार का, की शिंदे गटातील उमेदवाराला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. तर हा इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.